शुभ संध्याकाळ मंडळी. स्वर्ग कोकणचा या यूट्यूब चॅनलवर मी देवान आपलं सर्वांचं स्वागत करतो. आणि मंडळी आजचा ब्लॉग आहे स्पेशल चुलीवर पुलाव भात कसा बनवायचा. आणि मंडळी तो पण भात चुलीवरचाच आहे. चुलीवर असल्यामुळे प्रश्न येतच नाही, कारण चुलीवरचा भात एकदम चवीला पण एकदम अप्रतिम असतो. सो मंडळी आजचा ब्लॉग हा स्पेशल खास बनवला आहे पुलाव भात कसा बनवायचा. फटाफट आपल्या चॅनल कोणी नवीन असेल त्याने सबस्क्राईब करा. सो मंडळी आता आपण चुलीवरचा पुलाव भाताला बनवायला सुरुवात करूया. चला मंडळी आता जाऊया. परत एकदा सांगतो तुम्हाला, सबस्क्राईब करा. आणि आता आपण जाऊया पुलाव भात बनवूया. मंडळी इकडे घराच्या पाठीमाग बघा, इकडे पाऊस बघा मगाशी आला होता आणि आता बघा एकदम ढग बघा कशी काली काही केलं नाहीत. म्हणजे अजून पावसाच्या चढणीचे मासेचा व्हिडिओ दाखवीन जमल्यास. एकदम सगळी हिरवेगार केले आणि अशा पावसातून पुलाव भात खायला एकदम मजाच वेगळी असते. त्याला म्हटलं आपण जाऊया घरामागच्या पाठीमागचं वातावरण. तर मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मंडळी फायनली चुलीजवळ आलो आहे आणि मम्मी आतमध्ये गेले. बघा उकडलेलं गरम पाणी तापवलेलं आहे आणि हे टोमॅटो, कढीपत्ता आणि लसूण, कोथिंबीर आणि हे अद्रक लसूणची पेस्ट, कांदा कापलेला आणि हे कसले पान, हे जे भात टाकले ते आपल्या झाड आहे ते लावलेलं इथं दाखवतो नंतर. ते टोमॅटो बारीक केलेला आणि ही टोपात पण भाजी, फ्लावर, नंतर काय गाजर, नंतर पापडीचे शेंगा आणि भोपळी मिरची. बघा हे सगळे उकडलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये सगळे ॲड केलेलं आहे. बघा कसे ताटात एकदम मांडलेलं आहे. नंतर दाखवतो. आता फटाफट बनवूया आपण पुलाव भात. चला मंडळी पुलाव भात बनवायला सुरुवात करूया. सो मंडळी तुम्हाला मगाशी मी बोललो होतो, हे बघा भातामध्ये पान टाकतात, हे बघा सुगंधी पान. हे बघा मंडळी अशा प्रकारे हे झाड आहे. हे बघा हे भातात टाकल्याने एकदम अप्रतिम वास येतो, सुगंध. आणि बघा इकडे ब्रह्मकमल, हे बघा कळे बघा आलीत केवढे. ते आता पावसातून भरपूर आलीत कळली, 10 आलीत खाली. हे बघा बसवलं तर व्हिडिओ टाकीन जमल्यास. हे कसे कली आहेत ते. बघा थोडं डब्यात लावायचे ते झाड. बघा कशा प्रकारे हे झाड असतं. फायनली मंडळी आता मी चुलीजवळ आलो आणि हे बघा इकडं सुरुवात झाली पुलाव भात बनवायला. बघा फोडणी द्यायला नाही मम्मी अगोदरच. लसूण, जिरं आणि तेल यांची फोडणी द्यायला नाही टोपामध्ये. हे बघा आता पहिल्यांदा कांदा टाकून घेऊया आपण. आता त्यामध्ये एकदम मिसळून घेऊया फटाफट. कांदा एकदम जरासा करपल्यासारखा जरासा करायचा आहे, म्हणजे लालसर असा रंग हाताने काढायचा आहे. नंतर कढीपत्ता ॲड केलेला आहे. कढीपत्त्याने एकदम सुगंध येतो पुलाव भाताला. नंतर आता टोमॅटो मगाशी दाखवलं तर ती साहित्य सगळे आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचे. तर मी सांगतो तुम्हाला. टोमॅटो एकदम हे सगळे टोमॅटो, कढीपत्ता, कांदा, लसूण, जिरं हे तेलामध्ये एकदम मिसळून घ्यायचं आहे. हे बघा आता आपला घरगुती मसाला बनवलेला, तिखट पावडर म्हणजे आपली तिखट. हे बघा इकडं गरम पाणी उकळले ठेवलेलं आहे, म्हणजे पानं टाकले. नंतर हळद, हे गावठी हळद आहे घरगुती. नंतर हा बुकी म्हणजे धन बडीशेप यांची जी पावडर केलेली आहे, घरातच बनवलेली आहे. आणि ते मस्तपैकी मस्तपैकी पलीने एकदम असे गाजून घ्यायचे, सगळे मिसळून अप्रतिम. हा सुगंध सुटला. आणि हे तेल, जर आपल्याकडे जाडे मीठ होतं ते जाडे मीठ याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. 2 चमच तेल तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता. मीठ पण तुमच्या हिशोबाने टाकू शकता, कारण अन्नी किंवा खार पण होऊ शकतं. आणि हा आपला मार्केटमधला मसाला, बिर्याणी मसाला. हा बघा सगळा टाकला इथं.
थोडंसं पाणी ॲड केलं याच्यात. बघा रस्सा काय वास सुटलाय राव. नंतर हे आपण मगाशी ते उकडायचे ठेवलेले होते ते बघा फ्लावर, गाजर, वालपापडीच्या शेंगा, भोपली मिरची हे सगळे उकडीचे ठेवलेले होते ते आता याच्यामध्ये ॲड करायचे. पुलाव भात म्हटलं की हे सगळे सर्व साहित्य आलंच. आता हे सगळे पलिवून मस्त ढवलायचं आहे. काय वास सुटलाय बघा काय त्या ते घेवत मस्त खावखावसा वास सुटलाय. हा अप्रतिम. त्याच्यामध्ये पाणी पण ॲड केलेलं आहे थोडंसं. आता आपण तांदूळ धुवून घेऊया. आपल्याला पुलाव भातासाठी लागणार आहे. पण गावठी तांदूळ आहे. स्वच्छ धुवून घेऊया हा तांदूळ. बघा आपली फायनल ती भाजी होती ती रेडी आहे ना. ते बघ गरम पाणी उकडायचे ठेवलेलं आहे. वायलावर ठेवलं होतं, चुलीवर ठेवलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. तुम्हाला मगाशी दाखवलेलं होतं. नाव नाही तर तुम्हाला नाव आले असेल तर कमेंटमध्ये आवर्जून कळवा. त्याचा सुगंधच वेगळा असतो. भातामध्ये आम्ही कधी कधी टाकतो. आता हा याच्यामध्ये तांदूळ टाकायचा आहे. बघा थोडंसं चवीपुरतं मीठ टाकूया याच्यात तांदळात. मग एकदम जरा भाताला एकदम अशी कशी चव येईल. थोडंसं मीठ टाकले. सो मंडळी आपला फायनली भात इकडं शिजलेला आहे. आणि आता आपली जी मगाची भाजी केलेली होती त्याच्यामध्ये आता सर्व मिसळून घेऊया. बघा अशा पद्धतीने सगळी मिसळून घेऊया ही भाजी. फ्लावर, भोपली मिरची ते होते ना ते सगळे याच्यामध्ये मिसळून घ्यायचं आहे. आता मंडळी याच्यावर चुलीवर ठेवूया. जरा निभरण्यासाठी चुलीवर ठेवूया. नंतर आपला भात खाण्यासाठी रेडी होईल. आता सो मंडळी आपला पुलाव भात आपला खाण्यासाठी रेडी आहे. बघा एकदम अप्रतिम आपला शिजला. आणि त्याच्याबरोबर लोणचं पापड खाण्यासाठी या मंडळी जेवायला या. सो मंडळी हा पुलाव भात एकदम अप्रतिम लागला. आय होप हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये आवर्जून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपले चॅनल नवीन कसं त्यांनी सबस्क्राईब करा. यावं कोकण आपलंच आहे. टाटा.